श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे गणेश जयंती. आपल्याला आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या कठीणातले कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी उद्या आपल्याला 21 तांदळाचे प्रभावी उपाय मी आज सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता उद्या गणेश जयंती म्हणजे उद्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस. म्हणजे उद्या आपल्याला गणपती बाप्पाची सेवा कशी करायची आहे ते सगळं माझे व्हिडिओ आलेले आहेत. तरी मी अजून थोडं सांगून देते. उद्या लवकर उठायचं आहे. आपल्या गणपती बाप्पाला पंचामृतनं अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ पाण्यानं पंचामृतानं अभिषेक करून मग स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून मग स्वच्छ पुसून गणपती बाप्पाला एका पाटावर स्थापना करायची आहे आणि दुर्वा, जास्वंदाची फुलं, वस्त्र, धूप, दीप आणि आवर्जून आपल्याला गूळ आणि तीळ अर्पण करायचं आहे. आणि ही तिळकुंड जयंती सुद्धा आपण म्हणतो. तर उद्या मंगळवार पण आहे, गणेश जयंती पण आहे, अंगारिका योग पण आहे. तर उद्या आपल्याला गणपती बाप्पाची यथाविधी पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला येत असेल तर उद्या 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचा पाठ पण करायचा आहे. त्याचबरोबर आता आपण जाणून घेऊया 21 तांदळाचे उपाय, प्रभावी उपाय. जर तुमच्या घरामध्ये खूप काही दारिद्र्य आहेत, घरामध्ये दुःख आहेत, तुमच्या कोणत्याही इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवता पण ते पूर्ण होत नाही, कोणते ना कोणते संकटे, विघ्न तुमच्या कार्यामध्ये येतच असतात. मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय करा. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तुमचे सगळे संकट दूर करणारे हे बाप्पा आहेत. गणेशांचं त्यांचं म्हणजे वैशिष्ट्यच हे आहे, सगळे विघ्नहर्ता. आपण त्याला म्हणतो विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता. सुख देणारे आहेत आणि दुःख हरणारे आहेत. हे असे आपले लाडके बाप्पा, सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत. म्हणून आपले सगळे संकट, दुःख ते हरणारच हरणार. मग आपल्याला काय करायचं आहे, 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. 21 तांदळाचे दाणे आपल्याला अख्खे दाणे पाहिजे, फुटलेले तुटलेले नको. ते आपलं त्याच्यावरती थोडंसं हळदी आणि कुंकू, लाल पिवळं त्या दाण्याला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. मग ते 21 दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. पण अगोदर आपल्याला सगळं गणपतीची यथाविधी पूजा करून घ्यायची आहे. तर ते 21 दाणे आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला ओम गणगणपतये नमः ह्याची 1 माळ जप करायची आहे. त्याचबरोबर ओम गणगणपतये नमः झाल्याच्या नंतर 11 वेळेस किंवा 3 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पाठ करायचं आहे. आता तुमची इच्छावर तुम्ही किती पाठ करू शकता. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही फास्ट, तुम्हाला येत असेल तर 108 वेळेस म्हणू शकता किंवा 11 वेळेस म्हणू शकता. त्याचबरोबर गणपती स्तोत्र ह्याचं मंत्रसुद्धा आपल्याला 3 वेळेस किंवा 5 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस म्हणू शकता. किंवा तुम्ही 3 वेळेस गणपती अथर्वशीर्ष किंवा 3 वेळेस गणेश स्तोत्र ह्या असं पण म्हणू शकता. मग तुम्ही काय करायचं आहे, हे पाठण आपलं झाल्याच्या नंतर आपल्याला ते अक्षदा आपलं मंत्रित झालेलं आहे आणि उजव्या हातामध्येच ते अक्षदा आपल्याला घ्यायची आहेत. मग आपलं सगळं हे स्तोत्र मंत्र झाल्याच्या नंतर ते अक्षदा हातामध्ये अशी मुठी बांधून गणपती बाप्पाला आपली इच्छा सांगायची आहे. कोणतीही कठीणातली कठीण इच्छा सांगायची आहे. आणि मग ते एक एक दाणे ओम गणगणपतये नमः म्हणून गणपतीवरती अर्पण करायचं आहे. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, एक एक दाणा अर्पण करायचं आहे. तुम्ही हे घरामध्ये करू शकता किंवा तुम्ही मंदिरात करू शकता आणि स्त्री पुरुष कोणीही करू शकता. आणि हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुमचे सगळे संकट, विघ्न दूर करणारे बाप्पा ही इच्छा पूर्ण करतील म्हणजे करतील. आता दुसऱ्यामध्ये उद्या आहे गणेश जयंती. तर उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. उद्या तिळकुंड एकादशी असल्यामुळे तिळाचं खूप महत्त्व आहे. म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर थोडीशी जर गंगाजल असेल तर गंगाजल असेल तर 1 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. उद्या तीळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण तिळाचे मोदक बनवून बाप्पाला अर्पण करायचं आहे.
त्याचबरोबर आपण मोदक अर्पण करत असताना, नैवेद्य दाखवत असताना आपण तुळशीपत्र ठेवत असतो. पण हे लक्षात घ्यायचं आहे, तुळशीपत्र वर्ज्य आहे. गणपतीला कधीही तुळशीपत्र चढत नाही, म्हणून आपण नैवेद्यामध्ये कधीही तुळशीपत्र वापरू नये. असे केल्याने सुद्धा आपली पूजा विफल होत असते. म्हणून ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचेच आपल्या जीवनावर खूप विपरीत परिणाम घडत असतात. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हवी. नैवेद्य दाखवताना नैवेद्यावरती आपण एक हराळी ठेवूनच ते दुसऱ्या हराळीनं आपण 3 वेळेस पाणी फिरवूनच आपण नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पाला. तर अशा प्रकारे साध्या सोपी पद्धतीने उद्या पूजा करायची आहे. 21 तांदळाचे उपाय तुम्ही हे आवर्जून करा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. ही माहिती छोटीशी होती. शेअर करावं वाटलं तुमच्याशी तर शेअर केले. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे दुसऱ्यांना पण माहिती कळेल आणि त्यांचे काही प्रश्न सुटतील तर त्याचं पुण्यसुद्धा तुम्हालाच लाभेल. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.